Good morning, team. Good morning. After motivational thought, your degree is just a piece of paper. Your real education is seen in your behavior. ठीक आहे. तर डिग्री म्हणजे पदवी जे आपण शिकलोय. ठीक आहे. पहिलीपासून जी काही डिग्री असेल आपली, कोणी बॅचलर असेल किंवा काही असेल, ठीक आहे. तर जे काही आपण शिक्षण घेतलेलं आहे तर याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड नाही राहत. ठीक आहे. तर वर्किंग करत असताना मॅनेजर लेवलचे लोक असतील, असिस्टंट लेवलचे लोक असतील, हाऊसकीपिंग लेवलचे लोक असतील किंवा जी काय आपली टीम आहे तर याच्यामध्ये भरपूर सारे व्हेरिएशन असतात. आता याचा अर्थ असा नाही की बाबा तो मॅनेजर आहे म्हणजे तो शिक्षण तर आहेच, पण जे तुम्ही इतरांसोबत वागताय, इतरांसोबत जसं बोलताय तर त्याच्यावरती तुमचं सगळं डिपेंड असते. बरोबर. तुम्ही शिकला याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप हुशार आहे. तुम्ही इतरांसोबत कसं वागताय, एकमेकांना समजून कसं घेताय, पुढच्याला रिस्पेक्ट कशी देताय, याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळे वर्किंग मध्ये असं नाही की बाबा हा मोठा आहे हा लहान आहे. शिकणारं प्रत्येक जण असते इथं. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये टॉपला असते. बरोबर. कोणाला कधीच कमी समजायचं नाही. समोरच्याकडून जे काय जेवढं जास्त शिकता येईल तेवढं आपल्याला शिकायचंय आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे चालायचंय. ठीक आहे. तर याच गोष्टी लक्षात घेऊन जेवढं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहेच, पण त्याच्यासोबत तुम्ही इतरांसोबत कसं वागताय, आपण जसं एकमेकांना समजून घेतोय किंवा एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी आपण क्रिएट करतोय. आता ही आपली कंपनी आहे, एकमेकांना सोबत घेऊनच पुढे जायचं, एक कोणी जाणार नाहीये. ठीक आहे. स्टोअर टीम असेल, परचेस टीम असेल, डायरेक्टर असतील, HR टीम असेल, ह्या सगळ्यांनी एकत्र आलं तरच पुढे आपण तो आपलं जाणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी डोक्यात घेऊन आपल्याला पुढे चालत जायचंय आणि 100% जे काय आपण ध्येय ठेवलेलं आहे 100% अचीव्ह होणारच. ठीक आहे.